पोलिसांकडूनही त्यांना मनधरणीचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। त्याचबरोबर पोलीस आयुक्त उपायुक्त असतील यांनी त्यांना लेखी निवेदन जे आहे ते दिलेले पाहायला मिळतात। आता जोरदार घोषणाबाजी जी आहे ती समोर सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। आंदोलनाच्या मधोमध जे आंदोलनकर्ते आहेत त्यामध्ये आपल्याला एक ॲम्ब्युलन्स पाहायला मिळते। या ॲम्ब्युलन्समध्येच या चिमुकलीचा मृतदेह ठेवलेला आहे। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत ॲम्ब्युलन्सही हलणार नाही आणि वाहतूक कोंडी जी आहे ती सोडली जाणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर सध्या सुट्ट्यांचे दिवस आहे, 2 ते 3 दिवस वाहतूक कोंडीचा सामना मुंबई बेंगलोर महामार्गावरती प्रवाशांना करावा लागलेला आहे आणि आज सलग दुसरा दिवस आहे। आज तर रास्ता रोको आंदोलन जे आहे ते या चिमुरडीमुळे करायला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे 3 दिवस या रस्त्यावरती वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना प्रवाशांना करावा लागतो। आपण जर पाहिलं तर 3 किलोमीटरपर्यंत या रांगा सध्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि हे ट्रॅफिक जरी सुटलं तरी हे रस्ता व्यवस्थित होण्यासाठी म्हणजे सुरळीत वाहतूक होण्यासाठी कमीत कमी 2 तास लागू शकतात। आत्ताही नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती नागरिक सुट्ट्यांसाठी बाहेर पडताना पाहायला मिळतात, मात्र आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्री कशा पद्धतीने या आंदोलनाची दक्षता घेतात तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की मागणी एकच आहे, ज्या पद्धतीने या चिमुकलीची हत्या केली त्याच पद्धतीने या आरोपीची हत्या आम्हाला करायची, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, फास्ट ट्रॅक कोर्ट किंवा त्याचं इन्काउंटर करा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आंदोलन जे आहे ते गेल्या 2 ते 2.5 तासापासून सुरू आहे। त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, कुठल्या उपाययोजना ज्या आहेत त्याही या ठिकाणी या प्रवाशांच्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळं या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसलेला आहे। त्यामुळे आता मागणी जी आहे ती मान्य होतीये का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजून 2 ते 2.5 तास ट्रॅफिक जाम जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता काय आश्वासन सरकारकडून या आंदोलनकर्त्यांना भेटतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश, सागर, या नागरिकांशी कोण सध्या चर्चा करतंय? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याबरोबर या ठिकाणचे पोलीस उपायुक्त असतील, त्याचबरोबर ॲडिशनल CP असतील, जॉईंट CP असतील, ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची चर्चा सुरू आहे। मात्र आंदोलनकर्ते जे आहेत त्या आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा आरोपीला फाशीची शिक्षा द्या ही मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे। जोपर्यंत त्यांना आश्वासन मिळत नाही, जोपर्यंत काही पुढची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आंदोलन सुटणार नाही अशी भूमिका सध्या या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या चिमुरडीचा मृतदेह या ठिकाणी यांनी आणून ठेवलेला आहे। त्यामुळे आता हे आंदोलन किती वेळ चालतंय किंवा हे आंदोलन चिघळतंय का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच सागर, आपण या सगळ्या नागरिकांचा संताप कसा झालेला 2.5 तासापासून ते बघतोय। मात्र दुसरीकडे नवले पुलावर या रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी देखील झालेला आहे। चर्चेत काय मार्ग निघतोय का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। सागर, वेळोवेळी आम्ही तुमच्याकडे माहिती घेत राहू। तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।